धाराशिवचं अख्खं शहर हे मदतमाज जमिनीमध्ये आहे। लातूरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। नांदेड वाघाळा महानगरपालिका पूर्णच्या पूर्ण मदतमाज जमिनीमध्ये अध्यक्ष महोदय, आणि यांचा तर पूर्ण मतदारसंघ आहे। हे संभाजीनगरमध्ये हीच परिस्थिती आहे, जालन्यामध्ये हीच परिस्थिती आहे, बीडमध्ये हीच परिस्थिती आहे। अध्यक्ष महोदय 7,43,000 हेक्टर जमीन ही मदतमाज त्या ठिकाणी होती आणि बहुतांशी जमिनी ह्या शहराच्या शेजारी आल्या आणि याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती ही या ठिकाणी झाली। परंतु अध्यक्ष महोदय, मवियाचं सरकार असताना याच्यामध्ये सर्वाधिक टार्गेट झालो मी। माझ्यावरती अध्यक्ष महोदय, माझ्या कार्यकर्त्यांच्या वरती 30 गुन्हे दाखल करण्यात आले। अध्यक्ष महोदय, कुठेकडूनच गुन्हा दाखल करता येत नाही म्हणून वक्फ बोर्डाकडनं गुन्हा दाखल करण्यात आला। अध्यक्ष महोदय, DYSPनी चौकशी केली, त्याच्यात माझं आणि माझ्या कुटुंबियाचं कुठं नाव आलं नाही। नंतर SCची म्हणजे ॲडिशनल कलेक्टरची ॲडिशनल SPची चौकशी लावली, त्याच्यात काय आलं नाही। पुन्हा माननीय गृहमंत्री अनिल देशमुख साहेब असताना एक SIT नेमण्यात आली, याच्यात तरी सापडतोय का म्हणून SIT नेमली। अध्यक्ष महोदय, त्या SIT मध्ये कुठेही माझं माझ्या कुटुंबियाचं नाव आलं नाही। नंतर अध्यक्ष महोदय, माझ्या बाबतीमध्ये जो प्रकार वापरला गेला, कलम 17 अन्वये ACBच्या चौकशीच्या बाबतीत लोकप्रतिनिधीची चौकशी त्या विभागाने मान्यता दिल्याशिवाय होत नाही। अध्यक्ष महोदय, मी महसूलचा राज्यमंत्री राहिलेला व्यक्ती आहे। अध्यक्ष महोदय, माझी चौकशी षडयंत्र कोणाचं आहे ते या ठिकाणी कळेल ना।